2 मिनिटाच्या शूटसाठी एवढी मेहनत करायला लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. नमस्कार, मी प्रसाद आणि ही माझी बायको नेहा. आम्ही आलो 11 दिवसांसाठी बालीला. आज आहे आमचा 4था दिवस. सकाळी उठून पूल एरिया जवळ गेलो. हॉटेल एवढा मस्त होता की सगळीकडे एकदम जबरदस्त व्ह्यू. जास्त टाइमपास न करता आम्ही लगेच पूलमध्ये गेलो. बराच वेळ पूलमध्ये पोहलो. पूल आणि त्याचा व्ह्यू एवढा भारी होता की दिवसभर पूलच्या बाहेर काय आलो नसतो. पण आज जायचं होतं ईस्ट नुसा पेनिडा एक्सप्लोर करायला. रेडी होऊन ब्रेकफास्ट करायला आलो. जेवढा चांगला हॉटेल तेवढा चांगला ब्रेकफास्ट. वेळ कमी होता म्हणून 210 मिनिटे ब्रेकफास्ट केला आणि निघालो साईट सीनला. मस्त झोपून पोहोचलो डायमंड बीचला. केलिंकिंग बीच पेक्षा इथला ट्रेक थोडा सोपा आहे. पूर्ण बालीमध्ये सर्वात सुंदर 2 बीच मला आवडले. एक म्हणजे केलिंकिंग बीच आणि एक डायमंड बीच. आम्ही दोघे जण पहिल्याच पायरीवर पोहोचेपर्यंत पूर्ण घामाने भिजलेलो, म्हणून खाली बीचवर जायचा प्रश्नच नव्हता. गर्दी बरीच होती. फोटो काढायच्या स्पॉटवर वेटिंग होती, म्हणून थोडा वेळ फिरलो आणि निघालो. आता हा जो समोर स्पॉट दिसतोय इथे आम्हाला जायचं होतं. एवढं सगळं चालत खाली जायचं होतं. बालीमधले सर्व ड्रायव्हर एवढे चांगले आहेत की आपण गाडीत बसायच्या अगोदरच एसी चालू करून ठेवतात, म्हणजे गाडी पूर्ण गार होईल. नेक्स्ट स्पॉटवर आल्यानंतर डायमंड बीच 4 रस्ता दिसतोय. एवढं सगळं उतरून खाली बीचवर जायला लागतं. हा आहे 2 मिनिटाचा फोटोशूट म्हणजे ट्री हाऊस. युनिक स्पॉटवर जर तुम्हाला फोटो काढायचे असतील तर इथे नक्की या. इथे प्रत्येकाला 2 मिनिटं दिली जातात फोटो काढायला. कपल असतील तर 4 मिनिटं. तोपर्यंत टोकन घेऊन बसायचं. तिथेच तुम्हाला हा 1000 आयलंड व्ह्यू बघायला मिळेल. चांगल्या शूट नंतरची ही मेहनत जी तुम्हाला कोणीच दाखवणार नाही. पायऱ्या चढून हालत खराब झाली. नुसा पेनिडाच्या प्रत्येक डे टूर मध्ये लंच फ्री असतो. तो केला आणि निघालो. बालीला दिवसातून 3 वेळा पूजा करतात. प्रत्येक घराच्या किंवा हॉटेलच्या बाहेर एक मंदिर असतं. टूर करून हार्बरला जाणार असाल तर हा सुंदर व्ह्यू दिसेल. कोस्टल रोड व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोहोचलो हार्बरला. बालीवरून येताना जो तिकीट देतात तो सांभाळून ठेवा. तोच तुमचा रिटर्न तिकीट असतो. हार्बरला बोटवर जाण्यासाठी बरीच गर्दी होती आणि वेटिंग सुद्धा. हॉटेलला शेवटचा बाय बाय करून आम्ही आलो बोटवर आणि 45 मिनिटात पोहोचलो सनूर हार्बरला. बालीला पोहोचून आम्ही हॉटेलवर गेलो. लगेच जेवलो आणि झोपलो, कारण नेक्स्ट डे होता बेस्ट ऍक्टिव्हिटी डे. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. मुलींचा सर्वात आवडता स्पॉट बाली स्विंग आणि बालीची फेमस ATV राईड. जर बालीला येऊन तुम्ही ATV राईड नाही केलीत तर मग काय केलं?